हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या अन्वीज टिफिन व्लॉग या नवीन या चॅनलवरती. तर इथे झालेली सकाळ आणि खूप दिवसांनी मी बनवत आहे अन्वीचा टिफिन. का तर खूप साऱ्या सुट्ट्या आहेत. तुमच्याही मुलांना असतील, जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल त्याची कारणही तुम्हाला माहीत असेल. आणि इथं मी जिरा बडीशेप आणि ओवाचं पाणी इथं अन्वीच्या पप्पांसाठी गरम करत होते. त्याचप्रमाणे अन्वीच्या टिफिनसाठी आज मी देत होते बटाटा. तर मी काय केलं, तर तेल टाकलं होतं, त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली आणि नुसता बटाटा असा चिरून टाकला. तर ही आहे पिवळ्या बटाट्याची भाजी. खूप सुंदर अशी हळद आणि मीठ टाकायचं, थोडंसं तिखट टाकायचं, धनेपूड असेल तर धनेपूड टाकायचं आणि थोडासा तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर थोडासा अगदी लाईटमध्ये टाकायचा, मीठ टाकायचं, हलवायचं आणि थोडंसं पाणी शिंपडल्यासारखं करायचं आणि झाकून ठेवायचं. आणि वरतून झाल्यानंतर कच्ची कोथिंबीर टाकायची. झाली आपली बटाट्याची भाजी रेडी. आणि इथे मग मी तिला 2 असे फुलके लाटत होते. असे फुलके मी तव्यावरतीच भाजत होते. आणि फुलके आहेत त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत असतील, ते काही चपाती नव्हती. तर मी सकाळी सकाळी अन्वीला चपाती देत नाही, फुलके वगैरे असे करून देते. आणि फ्रूट्समध्ये दिले ते ग्रेप्स आणि मस्कमेलन म्हणजे टरबूज. अशा प्रकारे बटाट्याची भाजी, द्राक्ष, त्याच्यानंतर टरबूज आणि चपाती अशा प्रकारे होता अन्वीचा टिफिन. आता काय होते, आपल्या पुण्यामध्ये खूप साऱ्या सायकलच्या कॉम्पिटिशन होतं, त्यानंतर बरंच काय काय होतं. म्हणून जानेवारीमध्ये मुलांना खूप सुट्ट्या आल्या, त्याच्यामुळे अन्वीच्या टिफिनचे ब्लॉग जरा कमी झाले. आणि हे आहेत ओट्सपासून बनवले मी रवा ओट्स मिक्स आप्पे. हे इन्स्टंट आप्पे आहेत आणि खूप छान टेस्टी आणि हेल्दी असा ऑप्शन आहे. तर तुम्ही हा नाश्त्यासाठी नक्की करून पहा. आणि मी बाहेर गेले ते नुकतीच मेट्रोचं इथे चालू झालेली आहे आमची हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो. तर ते मेट्रो जात होते, तर मी त्याचा जस्ट व्हिडिओ काढला. आता फोनला समोर काहीतरी लागलं त्याच्यामुळे फार क्लिअरिटी नाही आली. तर हा आहे आमचा ब्रिज. आमच्या इथून जातो तो मेट्रोचा ब्रिज. पहा किती आहे. आता ट्रॅफिक आय थिंक सो कमी होईल. त्यानंतर मी आणली होती पुण्यामधून डिंगऱ्या. तर डिंगऱ्या म्हणजे मुळ्याच्या शेंगा. त्याची रेसिपी मी शॉर्ट्समध्ये अपलोड केलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ती पाहू शकता. आणि ह्या डिंगऱ्यांना खूप छान लागतात आणि सुंदर अशा लागतात. मुळ्याच्या शेंगांची भाजी वगैरे असती आणि एक आयुर्वेदिक भाजी आहे, खाल्लेली चांगलीच असते. तर आणि त्याच्यानंतर मी पुण्यातून आणला होता शेपू, आंबट चुका आणि पालक. त्याची मिक्स जी हाटीव भाजी असती, कोणी गरगट्टा भाजी म्हणतं, ती भाजी आमच्या आईने बनवली होती. आणि इतकी सुंदर आणि टेस्टीला अशी अप्रतिम भाजी होती. तुम्ही नक्की ही खावा, खरंच ट्राय करा. मी शॉर्ट्समध्ये अपलोड केलेली आहे, मी उगीच नाही सांगत. खरंच ना, इतकी आयुर्वेदिक आणि इतकी चवीला, जशी मी बनवली तशी तुम्ही बनवून पहा आणि तुम्हाला आवडणार नाही, म्हणजे आवडणार नाही असं होणारच नाही. 100% तुम्हाला ही आवडणार. आणि मग काय, वरण भात मस्तपैकी होता. त्याच्यानंतर मस्तपैकी वरण भात आणि मुळ्याच्या शेंगा म्हणजे डिंगऱ्यांसोबत मी ती खाल्ला. तर कसा वाटला माझा हा मिनी ब्लॉग तुम्हाला, नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद. स्टे ट्यून विथ गाईज.